सुरगाणा पोलीस ठाण्यात पुन्हा एसीबीचा सापडा। पीएसआय चंद्रकांत दवंगे व खासगी इसम लाच प्रकरणी जेरबंद। पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह। सुरगाणा पोलीस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे सावट गडद झाले। नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे आणि इब्राहिम करीम वाणी या खासगी इसमाला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले। अवघ्या 8 महिन्याच्या कालावधीत सुरगाणा पोलीस ठाण्यातील ही दुसरी एसीबी कारवाई ठरल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला आरोपी न करण्याच्या मोबदल्यात पीएसआय दवंगे यांनी सुरुवातीलाच 50,000ची लाच मागितली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ही रक्कम 20,000वर निश्चित करण्यात आली। त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला। 31 जुलै रोजी सुरगाणा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळील आदेश किराणा जनरल स्टोअर्स येथे इब्राहिम करीम वाणी याने तक्रारदाराकडून 20,000ची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। चौकशीत ही रक्कम पीएसआय दवंगे यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दवंगे यांनाही ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 7 अ अंतर्गत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी करत आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली। 8 महिन्यात दुसरी कारवाई। भ्रष्टाचाराची पाडेमुळे खोलवर। विशेष म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये ही सुरगाणा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी यांना 7,000ची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती। त्यानंतर आता पुन्हा पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने सुरगाणा पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। सन 2020 ते 25 या कालावधीत सुरगाणा पोलीस ठाण्यावर एसीबीची एकही कारवाई झाली नव्हती। मात्र पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्यकाळात अवघ्या 8 महिन्यात 2 लाचलुचपत प्रकरणे उघडकीस आल्याने येथील भ्रष्टाचाराची पाडेमुळे किती खोलवर रुजली याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। या घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आले। मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, नाशिक।